अहमदनगर न्यूज। धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही, डॉक्टर सुजय विखे। आश्वी बुद्रुक येथे युवक कार्यकर्त्याशी डॉक्टर विखे पाटील यांनी साधला संवाद। मतदारसंघातील सामाजिक सलोखा आणि मुलीची सुरक्षितता भंग होणार नाही याची दक्षता घ्या। आश्वी, मागील 70 वर्षात शिर्डी मतदारसंघातील कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही। मात्र आज असं काय झालं की प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात वाटू लागलं आहे। महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे त्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु शिर्डी मतदारसंघात आपण सर्वजण एक आहोत। त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला। संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील बोलत होते। अशोकराव जराड, नवनाथ ताजणे, भीमा शिंदे, अनिल कंगणकर, विजय म्हसे, अनिल म्हसे, संजय गायकवाड, सुनील जराड, अनिल जराड, विशाल वागचौरे, महेंद्र जराड, भाऊसाहेब खेमनर, सतीश म्हसे, प्रवीण गायकवाड, शरद चंद, गणेश जराड, आनंद बालोटे, सुभाष होडकर, राजेंद्र होडकर, विशाल जराड, प्रमोद जराड, संपत भुसाळ आदीसह मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। डॉक्टर विखे पाटील पुढे म्हणाले की ज्या दारुड्याला घरात आणि गावात कोणी विचारत नाही तो मोबाईलवर एखादे स्टेटस ठेवतो आणि आपलं गाव बंद ठेवतो। आपण सुशिक्षित असूनही भरकटत चाललोय का? तुमचं शिक्षण घेऊन काय उपयोग झाला असा सवाल डॉक्टर विखे यांनी उपस्थित करत, डॉक्टर असून जर मी भेदभाव मिटवू शकलो नाही तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही आणि मुलीची सुरक्षितता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले। जनसेवा युवा मंच ॲपबाबत माहिती देताना ते म्हणाले की या ॲपचा उपयोग युवकांचे संघटन, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी, विविध अर्ज तसेच गणेश मंडळाची नोंदणी करण्यासाठी प्रामुख्याने उपयोग होणार आहे। 15 सप्टेंबरपर्यंत यांची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करताना नोंदणी करणारे युवक माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार असल्याचे सांगितले। तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघटनेत काम करणाऱ्या युवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही डॉक्टर विखे यांनी दिली। एकाच घरातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रात 2 वेगवेगळे पक्ष चालवत असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी आता एकमेकांच्या तक्रारी करण्यात वेळ न घालवता विविध योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्यात। ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून तरुण कार्यकर्त्यांशी स्पर्धा न करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला आहे। बाळासाहेब विखे पाटील, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी यांसारख्या दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता। मात्र आश्वी बुद्रुक येथे माझा पराभव झाल्याचा जल्लोष करण्यात आला। याची खंत बोलून दाखवताना मला काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसल्याचे डॉक्टर सुजय विखे म्हटले आहे। स्मार्ट अहमदनगर न्यूज।